शब्दच इतका सुंदर आहे की तो मुक्त आणि आनंद घेणं म्हणजे मुक्त प्रवाह, मनाचा प्रवाह. आता हा मनाचा प्रवाह इतक्या पद्धतीने छान म्हणजे मी बोलायच्या पद्धतीने पूर्ण केला आहे. मला वाटतं की त्या प्रवाहाला थोडंसं कुठेतरी शांत करायला पाहिजे. मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार आणि त्यांनी खूप छान भाषण केलं. आता कळालं की हृदयतज्ञ होतेच, आता मानसशास्त्रज्ञ आलंय, तर मग मनाचं आणि हृदयाचं कनेक्शन आपण इथं लावू शकतो. तर मला सांगितलं की 10 ते 15 मिनिटं माझ्याकडे आहे आणि या 10 ते 15 मिनिटात मग काय विषय घ्यायचा आणि कसं ते कव्हर करायचं. कारण एका वक्त्याने सांगितलं की तिकडे आपण जर खाली झोपलो जमिनीवरती तिकडे बघितले मन आकाशासारखं अथांग आहे, समुद्रासारखं अथांग आहे. ते काही एका शब्दात किंवा 5-10 मिनिटं ते संपवता येणार नाहीये. अनेक वर्षांपासून अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की आता आपण पहिलंच पेज वाचले वाटतं. हजारो पेशंटला उपचार केल्यानंतर असं वाटायला लागतं. इथं बसणाऱ्या बऱ्याच लोकांना असं बघितल्यानंतर लक्षात येतं कधीतरी तुम्ही तुमचा अनुभव असू शकतो की ओव्हर थिंकिंग हा फॅक्टर आजकाल प्रचंड वाढलाय. बरेच तज्ज्ञ मंडळी इथे आहेत आणि ते बऱ्याच वेळेला अनुभवतात की छोट्या छोट्या गोष्टींमुळे जसं माणसाला मानसिक ताण येतो. म्हणजे बऱ्याच वेळेला मला वाटतं की हृदयरोग सरांना हा अंदाज असेल की सर मला आता हार्ट अटॅक आलाय आणि आता त्याच्यावर तुम्ही कसे उपचार करायचे बघा. म्हणजे बऱ्याच वेळेला स्वतःच रिपोर्ट काढून वगैरे हे मन स्वतःच आपल्याला हवं तसं उपचार करायला शिकवते आणि त्याला साथ आहे टेक्नॉलॉजीची. स्पेशली कोविड नंतर हा काळ बदलला. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एक टप्पा फोन आहे. मला फोन द्या. हा डब्बा हा शब्द माझ्या आईचा आहे म्हणून हा डब्बा फोन आहे. आता हा फोन आपल्या हातात आल्यापासून आपल्या मनाची चंचलता प्रचंड वाढली आहे. पूर्वी संत महात्मे ज्या वेळेला साधना करायची त्यावेळेला त्यांची साधना ती तपश्चर्या ब्रेक करण्यासाठी इंद्रदेव 3-4 लोकांना खाली पाठवायचे. त्यामध्ये मग कोण असेल बरं? उर्वशी, तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. रंबा, बेंका है ना. आता मार्क झुकरबर्ग, गुगलचे CEO आणि बाकीच्या सगळ्याच IT कंपन्यांनी आपल्याला हे पाठवलं आहे. आता बेंका, रंबा आणि उर्वशीची गरज नाही. पण त्यातल्या त्यात काही मनाला सावरून ठेवणारे, मनाला स्थिर करायचा प्रयत्न करायला शिकवणारे आपल्याला देवदास मोठी सणांसारखे काही लोक आजही या जगात आहेत की जे पुस्तकातून आपल्याला सांगताय की नाही हे पुस्तकातून वाचणं आणि आपल्या मनाला कसं थांबवायचं याचा प्रयत्न करा. सो मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग कसं होतं एक शॉर्ट मध्ये सांगणार आहे आणि मग जर तुम्हाला ते एकदा कळालं. एक फार सुंदर लेखक आहेत आणि विज्ञानवादी संशोधक पण होते डॉक्टर जे कृष्णमूर्ती. आपण त्यांच्याबद्दल थोडंफार ऐकलं असेल, नसेल तर एकदा तुम्ही गुगल युट्यूब केलं तर तुम्हाला माहिती मिळून असेल. त्यांच्या काही गोष्टी ह्या युद्धांशी पण कनेक्टेड आहेत, म्हणजे आपल्या फिलॉसॉफीशी कनेक्टेड आहेत, मनाच्या संबंधित आहेत. त्यातल्या काही गोष्टी इनडायरेक्टली मी बोलता बोलता त्या वापरणार आहे तुमच्यासोबत आणि मनाला कसं शांत करायचं हे इनडायरेक्टली सांगणार आहे. तर आता हे ओव्हर थिंकिंग होतंय याचं कारण आहे आपलं सबकॉन्शियस माइंड फुल होतं. 0 to 7 इयर्स मध्ये आपलं कॉन्शियस माइंड जे आहे, बाह्य मन जे आहे ते भरलं जातं वयानुसार. आपल्या 5 ज्ञानेंद्रियातून सगळी इन्फॉर्मेशन आपण ती डाउनलोड करतो. बोलायचं कसं आईकडून, बाबाकडून, आजी आजोबांकडून आपण शिकतो. म्हणजे अगदी बाळ जन्माला आले आता आजी आजोबा त्या बाळाला बघायला गेले, अरे याचं नाक तर ह्याच्यासारखं दिसतं, त्याचा चेहरा त्याच्यासारखा दिसतो. पण ते बाळ आता अजून एका तासाभराचं 2-4 तासाचं असेल तेव्हापासूनच त्याचं कंपॅरिझन चालू झालंय. हळूहळू हे शब्द त्या बाळाच्या कानावर पडायला लागलेले आहेत आणि जर त्या बाळाच्या कानावर ते पडतायत तर ते बाळाला अगदी आपण असं म्हणूया की हे असं खुलं पेज आहे, त्याच्यावर हे शब्द कोरले जात आहेत आणि हळूहळू ते बाळ ऐकतंय. त्याला समजत नाही, त्याच्याकडे भाषा नाहीये, पण ते शब्द त्याच्या कानावर पडतायत आणि ते मनावर, हृदयावर कोरले जात आहेत कळत न कळत. आता हे बाळ जसं जसं मोठं होतंय मग ते डोरेमॉन बघतंय, काय काही टीव्हीचे कार्यक्रम बघतंय, त्यातल्या चांगल्या गोष्टी ते सगळं
स्वतःच डाउनलोड करते बरं का. जसं तुमच्या मोबाईलमध्ये आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ऑटोमॅटिकली डाउनलोड होतात, तसं त्या बाळाच्या मनात सुद्धा डाउनलोड होतात. एखादं बाळ लहान आहे तर त्याला तुम्ही मोठ्या भावाला घरातल्या सांगितलं की जाऊन पाणी घेऊन ये, तर त्याला जायचं असतं त्या लहान बाळाला आणि ते सांगत का होईना पण त्याला पाणी घेऊन यायचं असतं. हे लहान बाळ थोडं मोठं झालं 5 वर्षाचं 7 वर्षाचं, जर त्याला सांगितलं की बाळा पाणी घेऊन ये रे, ते आणून देणार नाही, कारण त्याचं बाह्यमन भरलंय. त्या तुम्ही अनुभव घेतलेला असेल. मग ते थोडंसं नाक मुरडतं, चिडतं. मग आपल्याला वाटतं की एवढं लहान बाळ, माझ्याकडे फार लहान मुलं येतात आणि आम्ही त्यांना उपचार करू शकत नाही, आम्हाला त्यांना बिहेवियर थेरपिस्टकडे पाठवायला लागतं. पण खरं तर आता ते फार चुकीचं वाटतं, पण पालकांची अपेक्षा म्हणून आम्हाला ते करावं लागतं. सो आता हे बाळ मोठं झालंय तुमच्या माझ्यासारखं, वयाच्या 30 मध्ये पोहोचलंय, 40 मध्ये पोहोचलंय, 60 मध्ये पोहोचलंय. पहिलं ज्यावेळी मन भरलं ना की मग माणूस आध्यात्मिक व्हायचा. पहिलं मन भरलं की माणूस आध्यात्मिक व्हायचा, समाजकार्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवायचा. कुणाचं लग्न असेल, कुणाचं काय मृत्यू झाला असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो व्यक्ती समाजकार्यामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचा. आता मन भरलं की माणूस कुठे जातो, मग तेव्हा मन भरलं की तो तमाशा बघायला जायचा, तेव्हा मन भरलं की तो हळूहळू तंबाखूकडे जायचा, तेव्हा मन भरलं की म्हणजे ही नशा हा प्रकार कुठून येतो, तर हे मनाने स्वतःच एक शोध लावलेला आहे. मनाचं स्वतःच एक कोपिंग मेकॅनिझम आहे की मन काय करतं की त्याला टेन्शन यायला लागलं, मग तो मेंदूला एक सिग्नल देतो आणि सांगतो की आता बस झालं, आपण ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून दूर जायचं असेल तर कुठल्या तर प्रकारे आपण ह्याच्यावर मात करायला पाहिजे. मग कुणाचं मन सांगतं की तू आध्यात्मिक सेवा कर, कुठल्या तरी देवाकडे जाणं, ग्रंथ वाचणं, ह्या गोष्टी करणं. कोणी नशा करतं, मग जसं दारू आली, तंबाखू आली, गुटखा आला, अजून बाई बापड्या गोष्टी ज्या आपण अनुभवतो समाजात. तर ह्या सगळ्या गोष्टी पळवाटा आहेत मनाने मेंदूला दिलेल्या सिग्नलमुळे हे असं होतं. आता मेंदूमध्ये आपल्या 4 महत्वाचे हार्मोन आहेत. हे 4 हार्मोन जे आनंद देणारे आहेत. आपल्याला हा जो ताण येतो एवढ्या वेळापासून आपण हे सगळं चर्चा करतोय ना, ह्याच्या पाठीमागे उत्तर काय आहे, कनेक्शन काय आहे, तर हा जो ताण येतोय तो कुठून येतोय, तो ह्या 4 हार्मोन हळूहळू कमी रिलीज व्हायला बंद झालं की हे ताण वाढायला लागतो आणि मग माणूस चुकीच्या दिशेला जायला लागतो. पहिला हार्मोन आहे डोपामाइन, जे तुम्हाला झोमॅटोवर काहीतरी मागवल्यानंतर रिलीज होतं, तुम्हाला शाबासकी मिळाल्यानंतर रिलीज होतं. पूर्वी असं होतं की ती शाबासकी मिळवायची जर असेल तुम्हाला तर वर्षभर तुम्हाला अभ्यास करावा लागायचा आणि परीक्षा झाल्यानंतर जे काही 2 महिने मिळाले त्यात थोडंफार डोपामाइन रिलीज व्हायचं आणि मग रिझल्ट लागल्यानंतर बऱ्यापैकी डोपामाइन रिलीज व्हायचं. त्यावेळेला माणसाचा अटेन्शन स्पॅन, तुम्ही प्रत्येक जण आपण सगळे शाळेत गेलेलो त्यामुळे 45 मिनिटाचा वेळ होता, पिरियड होता आपला. आता ते अटेन्शन स्पॅन 10 सेकंदावर येऊन थांबलंय आणि हे अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे मन ही चंचल झाले. आपण हा सारखा शब्द मगासपासून वापरतोय, ऐकतोय, त्याचं कारण हे आणि ते अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे कंटिन्युअसली आपल्या ब्रेन मधून कॉर्टिसोल हे हार्मोन रिलीज होत राहतं. ते कॉर्टिसोल हार्मोन रिलीज झालं की ते बॉडीमध्ये विषासारखं, काही प्रमाणात ते चांगलं आहे, ते बरेच तज्ञ मंडळी आहेत त्यांना अंदाज आहे, पण ते जास्त प्रमाणात जर रिलीज होत असेल तर मात्र धोका आहे की मग ते शरीरामध्ये सिम्पटम क्रिएट करावं लागतं, आजार निर्माण करावं लागतं. विज्ञान आता असं म्हणतं की माणसाला जे काही आजार होतात ते 90% आजार हे मनामुळे होते. शेवटी प्रत्येक डॉक्टराला, तज्ञांना असं सांगावं लागतं की बाबा ह्या गोळ्या घे, पण ह्याच्यासोबत तुझ्या स्ट्रेस घेणं, टेन्शन घेणं थोडं कमी कर, तरच तुला ह्या त्रासातून मुक्ती मिळेल. बरोबर का काय सर? आता ह्या मनामधला पहिला आपण शब्द ऐकला की डोपामाइन, जो कशातून रिलीज होतो, खाणं असेल, सेक्स असेल, शाबासकी असेल, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून आनंद मिळतो, पटकन मिळणारा आनंद या डोपामाइन मधून रिलीज होतो. दुसरा एक सेरोटोनिन नावाचं हार्मोन आहे जे विचारांच्या संबंधित आहे. हे हार्मोन कमी झालं की मग मात्र माणसाच्या मनात हा सगळा गोंधळ उडतो.
आणि मग ते इतकं चंचल होतं की त्याला आपण कंट्रोलच करू शकत नाही. आणि ते बेफाम बेलगाम जसा पिसाळ्याला हत्ती किंवा गावाकडचा आपला बैल कुत्रा अशी अवस्था आपल्या मनाची व्हायला लागते. आता ह्या सेरोटोनिनला जर कंट्रोल करायचं असेल तर आपलं छान सरांनी सांगितलं, सावरकर सरांनी, की विपश्यना करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात 8 वेळा विपश्यना केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचं मन ते स्थिर आहे. अशी आपल्याला माहिती आहे की साधना करायला पाहिजे. त्या मनाला नियंत्रण कसं करायचं याचा अंदाज आपल्याला आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्या अनेक साधू संतांनी, महात्म्यांनी 2500 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी याच्यावर बरंच संशोधन केलं आहे. आणि आपल्याला एक छान विज्ञान आणि ज्ञान दिलं आहे, पण आपण त्याचा काही वापर करत नाही. तिसरं आहे एंडॉर्फिन. हे पेन किलर आहे, जे तुम्ही एन्झोफ्लाम वगैरे देता, पेन किलर देता, तसं हे की हे रिलीज झालं की माणसाला बरं वाटतं थोडंसं. थोड्या जो केलेला जो ताण आहे तो रिलीज करण्यासाठी. आणि चौथा आहे ऑक्सिटोसिन. ज्यावेळी आपण आपल्या मुलाला, आपल्या बायकोला हक करतो, आपल्या जवळच्या व्यक्तीला जेव्हा मिठी मारतो, त्याची शाबासकी देतो त्यांना, तेव्हा हे हार्मोन रिलीज होते. आता हे जाणून बुजून मी सांगितलंय की ह्या मनाला जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर काय करावं लागेल. मग आम्ही एक छोटीशी गोष्ट, विपश्यनेचाच एक भाग आहे, फक्त आम्ही आमच्या पद्धतीने तो डिझाईन केलाय. आणि मला असं वाटतं की ते आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना ते छोटंसं गिफ्ट 10 मिनिटांमध्ये आम्ही द्यावं, दिवाळीचं एक शुभेच्छा म्हणून. तुम्ही तयार आहात? मग त्या मनाला थोडंफार आपण नाही म्हटलं तरी 10 मिनिटासाठी जरी आपण त्याला नियंत्रण ठेवू शकलो तर ते तुम्हाला 6 तासाची ऊर्जा देतं. पण त्याला नियंत्रण आणण्याची गरज नाहीये बरं का. मन आपल्या शरीरातच राहतं. मग शरीराला जर आपण थोडंसं समजून घेतलं की मग ऑटोमॅटिकली मन नियंत्रणात येतं. तयार आहात? नाही तुम्ही हो म्हणाला की मग तो मॅसेज तुमच्या मेंदूपर्यंत जाणार आहे. ह्या 2 गोष्टी आहेत, एक अॅनालिटिकल मेंदू आणि दुसरा नॉन अॅनालिटिकल मेंदू. आता थोड्याफार वेळेला असं होतं आपल्या बरोबर की आपण चिकित्सक बनतो, आपण बुद्धिवादी आहोत, त्यामुळे चिकित्सक बनतो. आणि मग काय होतं की हे कसं काम करतं मला बघायचं, असं हे मनाला आपण चॅलेंज करतो. आणि जेव्हा जसं मगाशी सांगितलं की ते माकडापेक्षाही चंचल आहे. माकड तर ठीक आहे, ही सध्या चांगली आहे, उपमा चांगली आहे, पण त्याच्यापेक्षाही चंचल आहे. आता त्या चंचल मनाला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला सरेंडर करावं लागेल. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग ते सरेंडर कसं होतं ते आपल्याला पुढे जाता येईल. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण परमहंस हे फार कालीमातेचे भक्त होते. त्यांना कालीमातेचं दर्शन व्हायचं वगैरे आपण हे ऐकलं. उपासक होते. तर एके दिवशी त्यावेळेला असं झालं होतं की एका ठिकाणी एका उद्योगपतीच्या घरी रामकृष्ण परमहंस जेवणासाठी गेले होते. तर मग आता जसं आपण पाहुणे आल्यानंतर काहीतरी विशेष त्यांना कार्यक्रम म्हणून दाखवतो, तसं त्यावेळेला ज्या गावातला कोणी असेल छान गोड बोलणारा, कविता गाणारा, वाचन करणारा, त्याला बोलवायची. तर मग स्वामी विवेकानंद फार हुशार होते, त्यांची गोड वाणी होती, त्यांना कविता छान जमायच्या. आणि मग त्यांना बोलवलं गेलं आणि मग त्यांनी फार त्यांच्या सुंदर वाणीतून ती कविता बोलली. आणि ते रामकृष्ण परमहंस असं समोर बसले होते ते, आणि त्यांना आश्चर्य वाटलं काहीतरी या मुलामध्ये वेगळं आहे, म्हणजे कदाचित मी अनेक वर्षापासून शोधतोय ते ह्या मुलामध्ये मला दिसत आहे. आणि मग ते जेवत्या ताटावरून उठले. ते ऐकत असताना त्या मुलाच्या पाठीमागे धावायला, ते मुलगा आपला कविता गाऊन बाहेर निघाला, त्याच्या पाठीमागे धावत गेले. म्हणाले की तू एवढ्या वर्षापासून मी तुला शोधतोय, तू कुठे होतास. त्या मुलाला काही कळेल, आता ते मुलगा फार छोटा आहे. आता हे मुलाच्या पाठीमागे हे स्वामी विवेकानंद असे चंचल मनाचे, फार लहान, आणि हा एवढा मोठा व्यक्ती, आणि तो ती व्यक्ती आध्यात्मिक गोष्टी सांगायला लागलाय. त्या मुलाला ते पटेल. जसं देवीदास सरांनी गेल्या 21 वर्षांपासून बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण सगळ्याच गोष्टी आपल्याला पटलेल्या आहेत का, किंवा आपण आत्मसात केलेल्या आहेत का, तसं झालेलं नाहीये. जेव्हा बुद्धाने 2500 वर्षापूर्वी हे सगळं सांगितलं होतं, आजही ते लिहून ठेवलंय, पण ते पटलंय का. कृष्णाने भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही सांगितलं, पण सगळंच पटलंय का, नाही पटलंय. तसंच त्या मुलाच्या बाबतीतही घडत होतं. हे ते मूल
नाकारत होता. तुम्ही जे काही सांगताय सगळं हे भंपकपणा आहे, फिलॉसॉफी आहे, मला हे पटत नाहीये. मूल मोठं होतंय, पुढे जाऊन वकील बनतंय, त्याची मित्र त्याला चिडवताय, पण रामकृष्ण परमहंस त्याच्या पाठीमागे आतून लागलेले, तू ये, तू ही सेवा कर, पण त्याच्या बुद्धीला हे नाही पडत. म्हणजे नॉन अनालिटिकल मेंदू आपला कसा काम करतो, सॉरी अनालिटिकल मेंदू. तर एके दिवशी असं झालं की तुम्ही हे सगळं मला सांगताय, हे पुरावा काय? समोर रामकृष्ण परमहंस बसलेले आहेत, त्याच्या खालच्याच पायरीवरती स्वामी विवेकानंद बसलेले आहेत आणि पुरावा मागताय. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणाले की तुला पुरावाच पाहिजे ना. तर त्यांनी त्याच्या छातावर लाथ मारली आणि थोड्या वेळासाठी स्वामी विवेकानंद फ्रान्समध्ये गेले. थोड्या वेळानंतर ते सगळं जग ब्रह्मांड फिरून आले. परत बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला हिप्नोटाइज केलं होतं. हे काही सत्य नाही, ही कल्पना आहे तुम्ही मला हिप्नोटाइज केलं. तर बेंगॉल म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे काळी जादू, हिप्नोटिझम वगैरे हे सगळं तिकडे चालतं. परत रामकृष्ण परमहंसाने जेव्हा दुसरी लाथ मारली तेव्हा असं झालं की थोडंसं त्यांना सेन्स आला होता की काहीतरी वेगळं होत आहे. तिसरी लाथ बसल्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्यासमोर टाकताना विरोध घातला. पण रामकृष्ण परमहंसांनी साकाराची पूजा केली, स्वामी विवेकानंदांनी निराकाराची पूजा केली. ते म्हणाले की जर तुम्हाला पुढे सांगितलं की तुम्ही एका बाजूला भगवद्गीता ठेवली आणि ती वाच, फिलॉसॉफी वाच, आणि दुसऱ्या बाजूला जर फुटबॉल खेळायला कोणी तुला बोलवलं तर पहिलं फुटबॉल खेळून घे आणि मग भगवद्गीता वाच, ती माझ्या पद्धतीने सांगते. सो आता त्याच मनाला आपल्याला नियंत्रण आणायचं आहे. ते 10 मिनिटात शक्य नाही, पण जर तुम्ही घरात थोडा हा प्रयोग केला तर तुम्हाला जे काही मानसिक शारीरिक आजार होत आहेत त्या आजारांना तुम्ही कंट्रोल करू शकता. आज बीपी आणि डायबिटीज वरती उपचार आहे, पण ते मेडिसिन थ्रू आहे. मेडिसिनने ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला जातो, ते क्युअर केलं जात नाही. त्याचं रिझन आहे कारण आपण आपल्या मनावर काम करत नाही, आपण फक्त आपल्या सिम्पटमवर काम करतो. आजाराला वरती उपचार नाही करत. मग आता हे सिम्पटम म्हणजे मग मन, ह्या मनाला आपण शांत करायचं. फक्त मला 5 ते 10 मिनिटं आज दिवसभरात मध्ये, आज तुमचा रविवार होता, मी सुद्धा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत माझे सकाळी 8 वाजल्यापासून पेशंट अटेंड करून 10 मिनिटं मी आनापाना मेडिटेशन केलं. मला की छान आमच्या क्लिनिकच्या सगळ्या स्टाफला त्याची सवय लावलेली आहे आणि मग तयारी केली आणि निघालो. तर असं एक 10 मिनिटाचं फक्त मेडिटेशन जी माझ्या पद्धतीने मी डिझाईन केलेलं आहे, आपण ते करूया आणि दिवसभराचा थकवा घालूया आणि तेच घरात आपण स्वतःच्या प्रयत्न करूया. चालेल? तुम्ही हा मला 2 ते 3 वेळा किंवा तुमचं मन त्या चिकित्सक गोष्टीतून बाहेर येईल आणि ते सरेंडर करेल. त्या स्टोरीतून उद्देश हाच होता सांगणं की चिकित्सक मेंदू जो आहे, बुद्धी जी आहे, त्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवणं, सरेंडर करणं. ओके, गुड जॉब. लाईट्स प्लीज ऑफ करा. पण या दोघांची चेहऱ्याचा मी बऱ्याच वेळापासून ऑब्झर्व करत होतो, पण दोघेही बरेच रिलॅक्सिंग स्टेटमध्ये होते. तुमच्या ह्या 2 शब्दांनी बाकीचे जे काटावर होते ते तळ्यामध्ये जातील असं मला वाटतं. मी काळे सरांना इथे स्टेजवर बोलतो. प्लीज काळे सरांसाठी इथं देखील काम केलं. डिस्ट्रॅक्शन फोन येत होते, प्रयत्न करत होते. रेस्पेक्टेबल सब मान्यवर सुकुमार इंडस्ट्रीज रेमारी सांगतात तर सगळ्या आधी मनाबद्दल बोलून झाले. म्हणजे मन कसं शांत करायचं, सरांनी जे काही टेक्निक दिलं असं मला वाटतं हे करण्यासाठी एक आर्ट लागते. असं कुणालाही जमत नाही. मला इट रिक्वायर्ड प्रॅक्टिस. तुम्ही जर एकच गोष्ट केली, दररोज करत गेला 1 दिवस 2 दिवस महिनाभर, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. आणि बॉडीची आपली सिस्टीमच अशी असते, जेवढं जास्त रेपिटेशन असतं तेवढं ते मला वाटतं मनामध्ये बसून जातं आणि मन तुम्हाला ओळखता येतं नाही. ते झालं मन म्हणजे कसं आहे, ब्रेन, मेंदू, ती इनटॅन्जिबल. मी म्हणलं मनाला टच करायचं ते आपण टच करू शकतो, मला हात लावायचे करू शकतो. ती इनटॅन्जिबल प्रॉपर्टी ऑफ द बॉडी.
ते कोणाला असं टच करतंय किंवा दिसतंय किंवा स्पर्श करताय असं नाही. तर ते मन म्हणजे ब्रेन आणि हार्ट याचं कनेक्शन. आणि त्यात ते काय हार्मोन असतात, चांगल्या भावना असतात, वाईट भावना असतात, सगळ्या भावना असतात. पण त्याचं संतुलन कसं राखता येईल. आणि ब्रेन असं नाही की फक्त चांगला विचार करतो, प्रत्येक माणूस चांगला विचार करतो, वाईट विचार करतो, खराब विचार करतो, सगळं करतो. पण त्याचं संतुलन कसं राखता येईल ह्याच्यासाठीच माझं मत आहे की संबोधन, हे विपश्यना, बाकी मेडिटेशन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर तुम्हाला रोज आता सागर आहे भावनांचा, त्याच्या कुठल्या भावना चांगल्या आहेत, कुठल्या भावना तुमच्यासाठी चांगल्या आहेत, कुठल्या भावना इतरांसाठी चांगल्या आहेत, कुठल्या भावना जगासाठी चांगल्या आहेत, ह्यातून शोधून काढणं हेच माझ्या मनावरते मेडिटेशन आणि विपश्यना आहे. हे जर तुम्ही कंट्रोल करू शकला तर मला वाटतं तुम्ही मन शांत करू शकता, तर सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता. तर मला आता बऱ्याच गोष्टी मी बऱ्याच वेळा करतो, मी काय तर मेडिटेशन आणि विपश्यनामध्ये एक्सपर्ट नाही. पण कसं आहे, थोडीफार जरी त्या तुम्ही वेळ काढला तर माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. आणि मन, विचार, भावना हे सगळ्या बऱ्याच आजारांचं मूळ आहे. स्ट्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, इमोशन सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या केल्या तर त्याच चांगल्या तुमच्या नर्व एंडिंगकडून ब्रेन करून इतर ऑर्गनला, हार्टला जातं, किडनीला जातो, लिव्हरला, हे सगळे सेल्स, हे सगळे हार्मोन असतात, सगळं पूर्ण बॉडीमध्ये जातात. त्याप्रमाणे वाटतं तुम्ही जर ते मन कंट्रोल केलं तर बऱ्याचशा आजारावर आपण कंट्रोल करू शकतो, बऱ्याचशा भावनावर कंट्रोल करू शकतो. तुमचं बिहेवियर असते, वागण्याचा दृष्टिकोन असतो, त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. मला वाटतं यात प्रॅक्टिकल दिलं ते मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचे. सगळ्यांनी थोडंफार जर 10 मिनिटासाठी हे केलं त्याच्यानं बरोच मोठी तुम्हाला फायदा होऊ शकतो. थंबे कळीसाचे असं दररोज 10 मिनिटं केलं तर तुमच्या आयुष्यात बराच मोठा फरक पडू शकतो. आणि हा सेमिनार ऑर्गनाईज केला त्याबद्दल सगळ्यांचं संयोजकांचं ऑर्गनायझरचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि तिथे मन येते मनापासूनच धन्यवाद देतो. तर सर्वांचे मी आभार आहे. थँक्यू. बरोबर मन कसं काम करतं ते सांगण्यात आलं. सेशन नंतर मी काही जास्त वेळ घेत नाही, कारण बायकोचा कंटिन्युअसली येत होतं ते स्प्लिटमध्ये होतं. तर ॲक्च्युली मी जरी डॉक्टर असतो कोविडमध्ये मी मेडिटेशन ट्राय केलं. इट इज व्हेरी डिफिकल्ट होते. पण आज ॲक्च्युली मॉनिटर्ड सेशनमध्ये एक गोष्ट रिअलाईज झाली की जेव्हा तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट करता, मेडिटेशन करणं हे फार डिफिकल्ट असतं, कारण तुम्हाला इतके डिस्ट्रॅक्शन असतात ते जमत नाही. वेन ॲक्च्युली युअर गाईडिंग, तुम्ही जेव्हा गाईड करत होता ना त्यावेळी युअर माइंड अँड द व्हॉइस फुल कनेक्ट. आणि मग ते कसं होतं की बैलगाडी जोरजोरात चालली आहे पण त्याची रशी तुमच्याकडे होती. त्यामुळे ऑल द टाईम माय ॲक्टिव्ह माइंड वॉज पुशिंग मी दॅट आय हॅव टू लिसन टू यू. कारण आपण कितीही अकॅडमिकली इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग असलो ना तरीही इट इज जस्ट अ माइंड, म्हणजे ह्युमन माइंड आहे, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे. ब्रिंग इट ऑन द ट्रॅक, त्याला ट्रॅकवर आणणं फार मुश्किल असतं. एंड ऑफ इट आय वॉज व्हेरी पीसफुल, आय कॅन टेल यू. कारण कॅन्डिडली माझे मित्र सिमिलर आहेत. कॉलेज टाईममध्ये आय हॅड सफर्ड अ लॉट. मी अँझायटीचा त्रास भरपूर झालेला. मध्यमवर्गीय मुलगा, शिक्षण करताना, पैशाची कामाचा करताना स्ट्रेसमध्ये यायचं. आणि मग त्याच्यातनं रिलॅक्सेशन थेरपी वगैरे केली. दॅट वॉज ॲज अ ट्रीटमेंट फॉर सम काइंड ऑफ इलनेस. आणि ते इव्हेंच्युअली तुम्ही त्याच्यावर मात केली, पुढे आला. आणि आता ह्या वयात काय असतं की रोजच्या जबाबदाऱ्या धावपळ, दिवस 5:30ला सुरू होतो रोज सकाळी. एक्सरसाइज करून दिवसाचं सगळं शेड्युलिंग करताना मेडिटेशनला मिळणारा वेळ प्रोॲक्टिव्हली उचलून देतो. आणि तो तुमच्या प्रायोरिटीत बसत. आत्ता असं कुठेतरी वाटतं की आज कपल ऑफ इयर्स मी 50 असेल की याला ॲक्टिव्हली वेळ देणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. एक शेवटचं मंत्र जो देवदास सरांनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी बाकी सर्वांनी या सगळ्यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. आपण आपल्याला देवाने 2 हात दिलेले आहेत, त्याचा उपयोग थोडा चांगल्या कामासाठी पण करू शकतो है ना. तर ते आपण आपले जे सहकारी आहेत बाजूला बसले त्यांचे हात एकमेकांच्या हातामध्ये घेऊया.
ओके, आता आपण असं म्हणणार आहे, मी मुक्त आनंद घन आहे. मी मुक्त आनंद घन आहे. मनापासून डोळे बंद करून आपण असं बोलायचं, मी मुक्त आनंद घन आहे. 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 Thank you so much and love you to all and God bless you. Thank you very much.